आज 23 मार्च 2024 शनिवार, फाल्गुन मास शुक्ल पक्ष, तिथी त्रयोदशी। चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। होळी रंगपंचमीला लोकल ट्रेन बसवर रंगाचे फुगे मारणाऱ्यांची खैर नाही, प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारी। होळी रंगपंचमीच्या दिवशी बस आणि लोकल ट्रेनवर फुगे मारण्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। रंगपंचमी पूर्वी 2-3 दिवस आधीपासूनच अशा घटना घडण्यास सुरुवात होते। रेल्वे झोपडपट्टी किंवा दाटीवाटीने असणाऱ्या वस्तीतून पुढे जाताना अशा घटना घडतात, ज्यामुळे प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी आता रेल्वे प्रशासन कायद्याची मदत घेताना दिसत आहे। रेल्वे प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही ताकीद दिली असून नागरिकांनी या नियमांचे उल्लंघन करू नये असं स्पष्टपणे बजावण्यात आलं आहे। ढगा अडून डोकवणारा सूर्य आणखीन कोकणात, दिवसांगणित राज्यात उकाडा वाढणार। हवामान विभागाकडून मिळालेल्या इशाऱ्यानुसारच राज्यात सध्या स्थिती पाहायला मिळत आहे। मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी भागामध्ये असणाऱ्या अनेक भागांमध्ये हवेतील आर्द्रतेमुळे तापमान सातत्याने वाढत चालले आहे। येत्या 2 ते 3 दिवसातही अशीच परिस्थिती कायम राहणार असून राज्यातील तापमान 2 ते 4 अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। दरम्यान अवकाळीचं सावट मात्र काही अंशी निवळल्याचं चित्र आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक। कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाने केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर अटक केली। लागोपाठ 9 समन्स पाठवल्यानंतर ईडीचं पथक काल सायंकाळी 10वं समन्स घेऊन केजरीवाल यांच्या घरी पोहोचलं। केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांची सुमारे 2 तास चौकशी करण्यात आली। यावेळी ईडीचे संयुक्त संचालक कपिल राज हे देखील केजरीवाल यांच्या निवासस्थानी उपस्थित होते। पीएमएलए कलम 50 अंतर्गत केजरीवाल यांचा जबाब नोंदवण्यात आला। यापूर्वी अटकेपासून संरक्षण द्यावी अशी मागणी करणारी केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली। दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती। केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या आम आदमी पक्षाने काल रात्री सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली। मात्र न्यायालयाने रात्री ही सुनावणी करण्यास नकार दिला आणि ही याचिका आज सुनावणीसाठी पटलावर दाखल करून घेतली। गेल्या 6 महिन्यात सर्व सरकारी बँकांच्या एनपीए मध्ये घट झाली आहे। सर्वेक्षण केलेल्या निम्म्याहून अधिक बँकांचा असा विश्वास आहे की पुढील 6 महिन्यात एनपीए 3 ते 3.5% श्रेणीत असेल। अन्न प्रक्रिया, वस्त्र उद्योग आणि पायाभूत सुविधा ही क्षेत्रे जिथे एनपीए अजूनही जास्त आहेत। पुढील 6 महिन्यात खाद्योत्तर उद्योगांना कर्ज देण्याचा दृष्टिकोन आशादायी असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे। गुरुवारी जाहीर झालेल्या सर्वेक्षण समाविष्ट असलेल्या निम्म्याहून अधिक बँकांचा असा विश्वास आहे की पुढील 6 महिन्यात एनपीए 3 ते 3.5% श्रेणीत असेल। एनपीए अजूनही जास्त असलेल्या क्षेत्रांमध्ये अन्न प्रक्रिया, कापड आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे। पुढील 6 महिन्यात खाद्योत्तर उद्योगांना कर्ज देण्याचा दृष्टिकोन आशादायी असल्याचंही सर्वेक्षणातून दिसून आले आहे। पीएम मोदी भूतानला पोहोचले, पंतप्रधान शेरिंग तोब्गे यांनी केले जंगी स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानला पोहोचले आहेत। पारो विमानतळावर भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोब्गे यांनी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले। 22 ते 23 मार्च दरम्यान पंतप्रधान मोदी शेजारच्या देशात असतील। खरे तर पारो विमानतळावरील खराब हवामानामुळे 21 मार्च रोजी पंतप्रधान मोदींचा भूतान दौरा पुढे ढकलण्यात आला होता। भारतात प्रजनन दर घटला, प्रजनन दर 2 पेक्षा कमी। अहवालाचा अंदाज आहे की 2050 पर्यंत प्रजनन दर 1.29 आणि 2100 मध्ये 1.4 असेल। प्रजनन दराचे हे प्रमाण जागतिक ट्रेंडशी सुसंगत आहे। 1950 मध्ये एकूण प्रजनन दर प्रति स्त्री 4.8 मुलांपेक्षा जास्त होता। 21 मध्ये ते प्रति महिला 2.2 मुलांपर्यंत घसरले। असा अंदाज आहे की जागतिक प्रजनन दर 2050 पर्यंत 1.8 आणि 2100 पर्यंत 1.6 पर्यंत घसरेल। लोकसंख्या वाढीचा दर सातत्याने कमी होत आहे। प्रसिद्ध नियतकालिक लॅन्सेट मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले की 1950 मध्ये भारतातील प्रजनन दर म्हणजेच प्रति महिला जन्मदर 6.2 होता, जो 2021 मध्ये 2 पेक्षा कमी झाला। प्रजनन दर कमी होण्याचा ट्रेंड आगामी काळातही कायम राहणार आहे।
वैज्ञानिक लवकरच अंतराळवीरांची भूमिका निभावतील. मानव अंतराळ कार्यक्रमावर इस्रो प्रमुख काय म्हणाले? भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी गुरुवारी माहिती दिली. सध्या देशातील अंतराळवीर भारतीय वायुसेनेतील आहेत, पण लवकरच शास्त्रज्ञही अंतराळवीरांची भूमिका निभावतील. ते म्हणाले की आज भारतीय हवाई दलातून अंतराळवीर येत आहेत. जेव्हा आपण शाश्वत आधारावर मानवी अंतराळ कार्यक्रम सुरू करू तेव्हा आपल्याला संशोधन शास्त्रज्ञांची आवश्यकता असेल. इस्रोच्या पुष्पक विमानाने रचला इतिहास. भारताच्या पहिल्या रियुजेबल लॉन्च व्हेकलची चाचणी यशस्वी. भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज एक मोठी कामगिरी पार पडली. इस्रोने आपल्या पुष्पक रियुजेबल लॉन्च व्हेकलची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. कर्नाटकातील चित्रदुर्ग इथे असणाऱ्या एरोनॉटिकल टेस्ट रेंज मध्ये सकाळी 7:10 सुमारास पुष्पकचं यशस्वी लँडिंग झालं. हे ऐतिहासिक यश असल्याचं इस्रोने म्हटलं आहे. हे पुष्पक विमान ऑटोमॅटिकली सुरक्षितपणे लँड झालं हे विशेष. गेल्या कित्येक वर्षापासून इस्रो रियुजेबल लॉन्च व्हेकल बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यापूर्वी 2 वेळा अशा रॉकेटचं यशस्वी लँडिंग देखील करण्यात आलं आहे. सीएए अंतर्गत नागरिकत्व मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरू. सीएए अंतर्गत नागरिकत्व मिळवणाऱ्यांसाठी गुरुवारपासून हेल्पलाईन सुरू झाली आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक 1032 सुरू करण्यात आला आहे. अर्जदार या क्रमांकांवर देशातील कुठूनही मोफत कॉल करू शकतात. यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत कॉल करता येणार आहे. T+0 सेटलमेंट सिस्टम मध्ये दुपारी 1:30 वाजेपर्यंतच ट्रेडिंग होईल. सेबीने जारी केले मार्गदर्शक तत्वे. सिक्युरिटीज ऑफ एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने एका परिपत्रकात म्हटले आहे की नवीन फ्रेमवर्क 28 मार्च पासून लागू होईल. अशा शेअर्सच्या ट्रेडिंगची वेळ सकाळी 9:15 ते दुपारी 1:30 दरम्यान असेल. सेबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की T+1 सेटलमेंट सायकल व्यतिरिक्त पर्यायी आधारावर T+0 सेटलमेंट सायकलची बीटा आवृत्ती सादर करण्यासाठी फ्रेमवर्क तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला हा पर्याय 25 शेअर्स पर्यंत मर्यादित असेल आणि ही सुविधा मर्यादित ब्रोकरसाठीच उपलब्ध असेल. हे इक्विटी मार्केटमधील सध्याच्या T+1 सेटलमेंट चक्रा व्यतिरिक्त असेल. व्हॉट्सअप वापर करताना आता तुम्ही एक नव्हे 3 मेसेज पिन करू शकता. तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल तर हे नवीन अपडेट तुमच्यासाठी आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर फक्त एक नाही तर 3 मेसेज पिन करू शकता. मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने स्वतः नवीन फीचर बाबत अपडेट शेअर केले आहेत. मार्क झुकरबर्गने त्याच्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलद्वारे नवीन अपडेट शेअर केले आहेत. पेन्शनचं टेन्शन नको, पोस्टातून दर महिन्याला मिळेल उत्पन्न. नोकरदार लोकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत 12 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना राबवते, ज्यावर ग्राहकांना आकर्षक व्याजदर दिला जातो. या छोट्या बचत योजनांना पोस्ट ऑफिस बचत योजना म्हणूनही ओळखले जाते. अशीच एक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना देखील आहे, ज्यावर गुंतवणूक मर्यादा 9 लाख रुपयावरून ते 15 लाख रुपये करण्यात आली आहे आणि या योजनेद्वारे गुंतवणूकदारांना दर महिना एक निश्चित रक्कम मिळू शकते. राहुल गांधी केजरीवालांना कायदेशीर मदत करणार, कुटुंबियांशी साधला संवाद. दिल्लीच्या अबकारी कर धोरणातील कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. केजरीवालांच्या अटकेनंतर राहुल गांधींनी ट्विटरवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी म्हटलं की घाबरलेला हुकुमशाह एक मेलेली लोकशाही तयार करतो. मीडियासह सर्व संस्थांवर कब्जा, राजकीय पक्षांची तोडफोड, कंपन्यातून हप्ता वसुली, प्रमुख विरोधी पक्षांची खाती गोठवणे देखील आसुरी शक्तीसोबत हा हुकुमशाह काम करत होता. आता तर निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक होणं ही सर्वसाधारण बाब बनली आहे. इंडिया आघाडी याला सडेतोड उत्तर देईल अशा आक्रमक शब्दात राहुल गांधींनी नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. निवडणुकीत 95 लाखांवर खर्च कराल तर खबरदार. निवडणुकीत उमेदवारांकडून वारेमाप खर्च होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार उमेदवारांना लोकसभेसाठी 95 लाख तर विधानसभेसाठी 40 लाख रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याआधी लोकसभेसाठी 70 लाख तर विधानसभेसाठी 28 लाख एवढी खर्च मर्यादा होती, परंतु वाढलेली महागाई पाहता आयोगाने खर्चाच्या रकमेत ही वाढ केली आहे. या व्यतिरिक्त लोकसभा निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरिता 25,000 रुपये डिपॉझिट भरावे लागेल.
भारताला साथ देताना अमेरिकेने चीनला जागा दाखवली, धुडकावला मोठा दावा. सीमावादामुळे भारत चीन संबंध मागच्या 3 वर्षात बिघडले. अजूनही या संबंधात सुधारणा झालेली नाही. परस्परांबद्दल अविश्वासाची भावना कायम आहे. भारत चीन सीमेवर स्थिती सामान्य झालेली नाही. तणाव कायम असून दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात आहेत. चीनच्या कुठल्याही अरेरावीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सुसज्ज आहे. या दरम्यान चीनने एक मोठा दावा केला, जो खुद्द अमेरिकेनेच फेटाळून लावला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग असून नियंत्रण रेषेजवळ कुठलेही अतिक्रमण मान्य नाही, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. त्याआधी नुकताच चीनने अरुणाचल प्रदेश आपला भूभाग असल्याचा दावा केला होता. 3 महिन्यात 6 मोठे ऑपरेशन्स. भारतीय नौदलाने जगाला एक जबाबदार शक्ती असल्याचे आश्वासन दिले. अरबी समुद्र आणि एडनच्या आखातात समुद्री डाकूंनी आणि हुती बंडखोरांच्या हल्ल्याविरुद्ध भारतीय नौदलाच्या जलद कारवाईमुळे ते जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. गेल्या 3 महिन्यात भारतीय नौदलाने अर्धा डझनहून अधिक ऑपरेशनमध्ये व्यापारी जहाजांना अशा हल्ल्यांपासून वाचवले आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश जहाजे भारताची नसून इतर देशांची आहेत. माल्टा जहाज MV रोहनचे आहे, ज्याचे 18 डिसेंबर 2023 रोजी सोमालियन डाकूंनी अपहरण करून तिला सोमालियात घेऊन गेला. 5 मार्च 2024 रोजी जहाज सोमालियापासून 260 समुद्री मैलांवर दिसले. INS कोलकाताने जहाजाची स्टेअरिंग सिस्टम आणि नेव्हिगेशन सपोर्ट अक्षम केला. यामुळे समुद्रातील डाकूंना जहाज थांबवावे लागले. INS कोलकाताच्या कारवाईनंतर 35 समुद्री डाकूंनी आत्मसमर्पण केले आणि त्यांना भारतात आणण्यात आले. जहाज MV रोहन आणि 17 क्रू मेंबर्सची सुटका करण्यात आली. आता तुम्ही परदेशी ETF मध्ये पैसे ठेवू शकणार नाही. सेबीने या करण्यासाठी म्युच्युअल फंडांना दिल्या सूचना. आता परदेशी ETFs मध्ये पैसे गुंतवू शकणार नाहीत, कारण बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीने त्यावर बंदी घातली आहे. सेबीने म्युच्युअल फंड बॉडी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाला अशा फंडासाठी गुंतवणूक करणे थांबवण्यास सांगितले आहे, ज्यांचे पैसे परदेशी ETF मध्ये गुंतवले जातात. म्युच्युअल फंड उद्योगाने विदेशी शेअर्स मधील गुंतवणुकीसाठी $700 कोटी मर्यादा पूर्ण लागू केल्यानंतर 2 वर्षांनी सेबीने हे पाऊल उचलले आहे. जानेवारी 2022 मध्ये ही मर्यादा पूर्णपणे संपुष्टात आली होती आणि यामुळे सेबीने फंड हाऊसेसला परदेशात गुंतवणूक करण्यास थांबवले आहे. आता तुम्हाला बँकेत जेवल्यानंतर या असं ऐकावे लागणार नाही. सरकारने घेतला मोठा निर्णय. तुम्ही बँकेत गेल्यावर अजूनही दुपारच्या जेवणानंतर या, पुढच्या काउंटरवर जा, अशा गोष्टी ऐकायला मिळतात. त्यामुळे या सर्व गोष्टी लवकरच बदलण्याची शक्यता आहे. सरकारने दिव्यांगांच्या सुविधा लक्षात घेऊन बँकांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. अधिकाधिक डिजिटल सोल्युशन आणि ऑटोमॅटिक मशीन्सला बँकेमध्ये जागा दिल्यास लोकांच्या अधिकाधिक गरजा त्या मशीनद्वारेच पूर्ण होतील. अशा परिस्थितीत त्यांना बँकेच्या काउंटरवर कमी काम असेल. ATM आणि सेल्फ हेल्प मशीनचे तपशीली मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेले आहेत. याशिवाय बँकांना त्यांच्या वेबसाईट आणि डिजिटल दस्तावेजांमध्ये अपंग वापरकर्त्यानुसार बदल करण्यास सांगितले आहे. यावर सर्वसामान्य जनता आणि संबंधितांना 20 एप्रिल पर्यंत आपल्या सूचना देऊ शकतात. जरांगे यांना देवेंद्र फडणवीस यांचा मध्यरात्री 3 वाजता फोन. मनोज जरांगे यांचा मोठा गौप्यस्फोट. मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणारे मनोज जरांगे पाटील यांनी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मध्यरात्री 3 वाजता फोन केला होता, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केला. फडणवीस यांचा आधी रात्री 1 वाजता फोन आला, पण तो मी घेतला नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी फार आग्रह धरला, त्यामुळे रात्री 3 वाजता फडणवीस यांचा फोन घेतला. त्यांच्याशी चर्चा झाली, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या संभाषणाची सविस्तर माहिती दिली. फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत असल्याचं म्हटलंय, पण दुसरीकडे कारवाया सुरूच आहेत. जगात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने होणाऱ्या बदलांपैकी सर्वात जास्त बदल भारतात. एस सोमनाथ म्हणाले, जगात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने होणाऱ्या बदलांपैकी सर्वात जास्त बदल भारतामध्ये होत आहेत. अमेरिका जेव्हा पहिल्यांदा चंद्रावर पोहोचला तेव्हा आपण एक छोटे रॉकेट तयार करत होतो. आज आपण चंद्राच्या अशा भागावर पोहोचलो असून तिथे आजवर कुणीही पोहोचले नाही. देश विश्वगुरू होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यास त्याचे परिणाम यापेक्षा अधिक वेगळे नसतील, असंही ते म्हणाले. विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रेच्या समारोपीय समारंभात ते बोलत होते.
केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया. अण्णा हजारे म्हणाले की केजरीवाल यांच्यासारखा माणूस आधी माझ्यासोबत काम करायचा, तेव्हा आम्ही दारू विरोधात आवाज उठवायचो, परंतु आता मात्र ते दारू धोरण बनवत आहे. मला या गोष्टीचं खूपच दुःख झालं आहे, परंतु काय करणार, सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही. अण्णा पुढे म्हणाले की दारू धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. हे सगळं त्यांच्या कृतीमुळे झाले. त्यांनी हे सगळं केलं नसतं तर अटकेचा संबंधच नव्हता. आता जे होईल ते कायद्याच्या दृष्टीने होईल, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली. 12वी पास आहात का? मग नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचं नो टेन्शन. तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू. ही भरती प्रक्रिया IGA एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून राबवली जात आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया एकूण 1074 पदांसाठी राबवली जात आहे. ग्राहक सेवा एजंट पदासाठी ही भरती प्रक्रिया आहे. या भरती प्रक्रियेसाठी 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. 18 वय पूर्ण असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. IGA एव्हिएशन दिल्ली.com IGA एव्हिएशन जॉब ऍप्लिकेशन इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन वर जाऊन अर्ज करावे लागतील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे. या तारखेच्या अगोदरच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आपल्याला IGA एव्हिएशन दिल्ली.com या साईटवर मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्सने घेतली 190 अंकांची उसळी. कोणते शेअर्स वधारले? आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्सने 190 अंकांची उसळी घेतली आणि 72,832 वर बंद झाला आणि निफ्टी 22,096 वर बंद झाला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक सुमारे 0.5% वाढले. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हे व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा. पे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा. अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.